सगळ्यांना जय शिवराय, जय भीम. विचारमंचावरील निष्ठावंत शिवसैनिक खासदार राजन विचारे साहेब, मी ज्यांचा फॅन आहे जबरदस्त, असे जबरदस्त वक्ते, एक रांगडा रुबाबदार माणूस ज्यांना मला ऐकायचं आहे असे भास्करराव जाधव, ज्यांच्या रक्तात काँग्रेस आहे आणि गांधी विचार आहे असे भाई जगताप साहेब, सगळे विचारमंचावर बसलेल्या प्रत्येकाचं मी नाव घेत नाही, फक्त एवढंच म्हणेन की जर आपल्या विरोधात जर गद्दार असतील तर इथं सगळे बसलेले खुद्दार आहेत. आणि जमलेल्या भावांनो, माता भगिनींनो, तुम्हाला माझा मानाचा मुजरा. बऱ्याच जणांना वाटतं एखादा नट ज्यावेळी राजकीय मंचावर उभा राहतो तेव्हा, मी जेव्हा शिवबंधन बांधून घेतलं, शिवसेनेत आलो, तेव्हा बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता की का आला असेल. मी एक थोडक्यात सांगतो, बाकी माझं भाषण सुरू करायच्या आधी, मला कुठलीही राजकीय महत्वाकांक्षा नाही, मला कुठलं पद नकोय. मला शिवसेना प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे जे काही जबाबदारी सोपवतील ती मी निष्ठेनं करेन. मला कुठलंही पद नकोय. फक्त झालंय काय की आत्ताची जी परिस्थिती आहे भोवतालची, त्या परिस्थितीमुळे एक संवेदनशील अभिनेता किंवा संवेदनशील माणूस म्हणून मी अस्वस्थ आहे. आणि म्हणजे तुकोबाराया जसं म्हणतात, बुडतं हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. माझे सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शेतकरी बुडतायत ते मला बघवत नाही, म्हणून मला त्यांचा कळवळा आलाय. आणि ही व्यवस्था बदलण्याच्या कामात माझा खारीचा वाटा असावा म्हणून मी ओरिजिनल शिवसेनेत प्रवेश केला. आता नमनाला घडाभर तेल जाळत नाही, मी थेट मुद्द्यावर येतो. महत्वाची गोष्ट सांगतो, आत्ताची लोकसभा निवडणूक हा आपला दुसरा स्वातंत्र्य लढा आहे. पुन्हा एकदा सांगतो, दुसरा स्वातंत्र्य लढा आहे. तब्बल 150 वर्ष आपल्या पूर्वजांनी रक्त घाम गाळला, प्राणांची आहुती दिली, तेव्हा कुठं या देशात लोकशाही आली, लोकांचं राज्य आलं. आणि या नालायक कारस्थानांना आपण 10 वर्ष सत्ता दिली, 10 वर्षात त्यांनी लोकशाही मातीत घातली. आपण गुलामगिरीच्या जोखडात पुन्हा एकदा अडकलोय. आपली तरुणाई, त्यांचं भवितव्य अंधारात गेलंय. आपल्या पुढच्या पिढ्यांचं स्वातंत्र्य धोक्यात आलंय. आणि राजन विचारे साहेब, सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आपल्याच मतदारसंघातला एक लोकप्रतिनिधी ही परिस्थिती आणखीन वाईट करायला कारणीभूत ठरलाय. त्यांना आपला विश्वासघात केलाय. तुम्ही सगळ्या मतदारांनी मतदान करताना हा विश्वासघात लक्षात ठेवा, ती सल मनात ठेवा. अहो, जनता हुकुमशाहीच्या पायाखाली चिरडली जात असताना, महागाई बेरोजगारी यांचा कहर होऊन जनतेचं जगणं हराम झालेलं असताना, महिलांवर बलात्कार करणारे, अत्याचार करणारे हे सगळे नराधम आहेत, ते सत्ताधाऱ्यांचा हात धरून मोकाट फिरताना बघून आपल्या माता भगिनी हवालदिल झालेल्या असताना, मरू दे जनता, आपल्याला काय करायचंय, आपण आपल्या ईडीच्या फासातनं रिकामं होऊया आणि आपल्या भ्रष्टाचारावर पांघरून घालूया. या स्वार्थापोटी या गद्दारांनी तुमच्या आमच्याच नाही, शिवसेनेच्याच नाही, उद्धवसाहेब ठाकरेंच्याच नाही, तर तमाम मराठी मुलकाच्या पाठीत खंजीर खुपसलाय. या मराठी मुलकानं अख्ख्या देशावर आलेलं हुकुमशाहीचं सावट आपण रोखून धरलं होतं. ते सावट पुन्हा आणण्यात या गद्दारांचा खूप मोठा हात आहे. आता ही हुकुमशाही उलथून टाकण्यात तुमचा हात पाहिजे. तुमच्या हाताच्या एका बोटात ती ताकद आहे. अशी ताकद दाखवा, अशी ताकद दाखवा की ईडी परवडली पण हा दणका नको, असा आवाज आला पाहिजे. आपल्या शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक राजन विचारे यांना मत देऊन, मशाल चिन्हासमोरचं बटन दाबून तुम्ही ते स्वराज्य परत आणण्यात खारीचा वाटा उचलू शकता, ज्या स्वराज्याचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलं होतं.
आणि शाहू फुले आंबेडकरांनी ते स्वप्न साकार केलं होतं. आजकाल आपल्या भोवती अन्यायाचं अराजकाचा अंधार पसरलाय. या अंधारातनं ही मशालच तुम्हाला प्रकाशाची वाट दाखवू शकते. पुन्हा ते दिवस तुम्हाला दाखवू शकते ही मशाल, ज्या काळात तुम्ही मोकळेपणानं श्वास घेऊ शकत होता, ज्या काळात तुम्हाला एखादी गोष्ट खुपली, एखादी गोष्ट टोचली तर तुम्ही बिनधास्तपणे ती व्यक्त करू शकत होता, तुम्ही टीका करू शकत होता, तुम्हाला ट्रोलिंगची भीती नव्हती किंवा कोणाचा धाक नव्हता तुम्हाला. ही मशाल तुम्हाला ते दिवस परत आणून देईल ज्या काळात तुमच्या मागण्यांसाठी तुम्हाला आंदोलनाचा मार्ग मोकळा होता, तुमच्या मार्गात कोणी खिळे ठोकत नव्हतं किंवा तुम्ही आंदोलन केलं म्हणून तुमच्या मागे SIT लावणारं कोणी नव्हतं. शेजारी पाजारी काय घडलं, अमर, अकबर, अँथनी सगळे एकत्र येऊन अनहोनी को होनी करून दाखवत होते. त्यांच्यात द्वेष पेरणारं, भेदभाव करणारं कोणी नव्हतं. अहो, सिनेमातून प्रेमाचा संदेश दिला जायचा, द्वेषाचा नाही. त्या काळात नाटकांमधून महामानवांवर चिखलफेक केली जात नव्हती. अहो, राजकारणात सुद्धा नीतिमत्ता होती. हो, आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब सभांमधून एकमेकांवर टीका करायचे, पण वैयक्तिक आयुष्यात त्यांनी घनिष्ठ मैत्री जपली होती शेवटपर्यंत. आणि पवार साहेबांनी ती बाळासाहेबांच्या नंतर पुढच्या पिढीतही ती जपली, आजही ते जपतायत. इंदिरा गांधींचं उदाहरण घ्या. त्यांच्या एक वेळ अशी होती, असं मी ऐकलंय, आता भाई जगतापांना माहीत असेल किंवा जुन्या सिनियर राजकीय नेत्यांना माहिती असेल की एक वेळ अशी होती की इंदिरा गांधींच्या एका सहीमुळे शिवसेनेवर बॅन येऊ शकत होता आणि ती सही करावी, शिवसेनेवर बंदी आणावी म्हणून इंदिरा गांधींवर प्रचंड दबाव होता. तरीही त्यांनी त्या फाईलवर सही केली नाही. कट्टर विरोधक असून सुद्धा राजकारणात त्यांनी नीतिमत्तेचा बळी जाऊ दिला नाही. अहो, त्यावेळी सत्ताधारी पण असे होते की त्यांना माहित होतं, त्यांना भान होतं, त्यांना जाण होती की राजकारणात विरोधक असावेत, विरोधक असतात, त्यांना स्वातंत्र्य असतं आपल्याला विरोध करण्याचं. हे विरोधकच लोकशाही मजबूत करत असतात लोकशाहीत. पण आत्ताच्या राजकारण्यांनी या विरोधकांनाच संपवायचा घाट घातलाय. राजकारणाची गटार घाण करून टाकली, चिखल राडा करून टाकलाय. अहो, शिवसेनेनं ज्या पक्षाला महाराष्ट्रात पाऊल ठेवायला मदत केली, ज्या पक्षाला वाढायला मदत केली, त्या पक्षानं शिवसेनेवरच दरोडा घातला. बरं, दरोडेखोरांमध्ये सुद्धा एक नीतिमत्ता असते. ते फक्त ऐवज पळवतात, दागदागिने पळवतात. यांनी दारावरची पाटी सुद्धा पळवली. एवढंच नाही तर या घराचा बाप हा आमचाच बाप आहे असं म्हणायला लागले. अरे, किती खाली उतराल, किती वाटोळं कराल या लोकशाहीचं. तुम्हाला एकच सांगतो, आत्ता जर मतदान करताना तुम्ही चुकलात तर कदाचित ही शेवटची निवडणूक असेल, कदाचित शेवटची निवडणूक असेल असं मी म्हणतोय. कारण आता जर हे लांडगे सत्तेत आले तर परत निवडणूक होईल का नाही सांगता येत नाही. मुंबईच्या नरडीला नख लागलंय, मुंबई गुजरात्यांच्या घशात चालली आहे. ती मुंबई आपल्याला वाचवायची आहे. महाराष्ट्राचा बिहार होतोय, महाराष्ट्र आपल्याला वाचवायचा आहे. खूप मोठी जबाबदारी आहे यावेळच्या मतदानाच्या वेळी आपल्या सगळ्यांवर. मला खरंच शिवसेनेत आल्यापासून ना शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचं प्रचंड अभिमान वाटतो. त्यांचा मला प्रचंड अभिमान वाटायला लागलाय, जास्तच. पूर्वी तर वाटत होता, आता जास्त अभिमान वाटतोय. अहो, सर्वस्व गमावलेलं असून सुद्धा जवळच्या माणसांनी विश्वासघात केलाय, ती वेदना उरात साठवून हा माणूस पुन्हा हिमतीनं लढतोय, पुन्हा ताकदीनं उभा राहतोय, झुंज देतोय. कोरोना काळात देशातला सर्वोत्तम ठरलेला हा मुख्यमंत्री आज संविधानाला जो व्हायरस लागलाय त्याच्याशी झुंज देतोय. म्हणून संविधान वाचवण्यासाठी आपण उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, आपण त्यांना साथ दिली पाहिजे. मला मनोमन असं वाटतं. अहो, संकट काळात
खरी कसोटी लागते माणसाची. आणि इथं माझे खूप सिनियर राजकीय नेते बसलेत, त्यांच्या साक्षीनं मी सांगतो, कुठल्याही राजकीय नेत्याचं सत्व कधी कळतं माहिती आहे का? जेव्हा सत्ता नसते तेव्हा. सत्ता नसते तेव्हा त्याची हिंमत कळते, त्याची ताकद कळते. सत्ता आल्यावर कुणीही माज करतो. आपण बघतोय ना, चिलटं उंदरं मांजरं सुद्धा माज करतात सत्ता असल्यावर. सत्ता नसल्यावर जो टिकतो, हिमतीनं उभा राहतो, आपल्या उद्धवसाहेब ठाकरेंसारखा. असा ठाकरी बाणा ताट कणा असे असलेले आपले शिवसेना प्रमुख कुठे, आणि भाजपच्या तालावर नाचणारे डुप्लिकेट शिवसेना प्रमुख कुठे? काय बरोबरी तरी होऊ शकते का? त्यांच्या पुढचा माईक काढून घेतला तरी त्यांना काय वाटत नाही. त्यांनी काय बोलायचं हे चिठ्ठी देऊन सांगायला लागतं. मध्ये तर मला एकदम डोकं फिरलं होतं, सगळ्यांचं डोकं फिरलं होतं, सगळा महाराष्ट्र पेटला होता. लाखो मराठे रस्त्यावर उतरले होते, वातावरण गंभीर होतं. पत्रकार परिषदेला हे चाललेत आणि काय म्हणाले, आपण आपलं बोलायचं, मोकळं व्हायचं, निघून जायचं. मतदारांनो, आता आपण राजन विचारेंना मत द्यायचं, मशाली पुढचं बटन दाबायचं, मोकळं व्हायचं आणि त्यांना पण मोकळं करायचं. आंदोलनकर्त्यांविषयी काय भाषा होती? एका लिमिटच्या बाहेर गेलं की आपण कार्यक्रम करून टाकतो. राज्यातला उच्च पदस्थ नेता आंदोलकांविषयी असं बोलतो, गल्लीतल्या टपोरी पोरांची भाषा वापरतो. आता आपल्या पण लिमिटच्या बाहेर गेलंय. आता मशाली पुढचं बटन दाबायचं ना, आपण पण करेक्ट कार्यक्रम करून टाकायचा. हा महाराष्ट्र देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा आहे. हा महाराष्ट्र देशाला समता शिकवणारा आहे. वेगवेगळ्या धर्मात जातीत बंधुता शिकवणारा आहे. हा महाराष्ट्र धर्मात फूट पाडत नाही, माणसा माणसात भिंती उभा करत नाही, हे दाखवून द्यायची ही वेळ आलेली आहे. शेवटी जाता जाता राहत इंदोरींचा एक शेर ऐकवतो, जो आज साहिबे मसनद है कल नहीं होंगे. साहिबे मसनद म्हणजे सत्ताधारी. जो आज साहिबे मसनद है कल नहीं होंगे. किराएदार है, जाती मकान थोड़ी है. और सभी का खून शामिल है यहां की मिट्टी में. सभी का खून शामिल है यहां की मिट्टी में. किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है. राजन विचारेंना मत द्या, मशाल चिन्हासमोरचं बटन दाबा आणि ही हुकुमशाही व्यवस्था बदलून टाका. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.